नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आम्ही आता जातो आहे मराठी शाळा. आम्ही जिथे 1ली ते 7वी शिकलो तिथे आम्ही जातो आहे. आणि हे माझे मित्र सुयोग धुमाल आहे, गावालाच असतो. आणि तुम्ही त्याला ओळखताच, यूट्यूबचा आपला किंग मास्टर अभिषेक पाष्टे, कोकणी अभिषेक पाष्टे आहे. सो गाईज आम्ही जातो आता आमची मराठी शाळा बघायला. आलो पहिले ह्या बोरीवर. आम्ही बॅक कॅमेरा होत नाही, सो तुम्हाला आम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवू आमची शाळा. तर आम्ही दाखवतो आमची शाळा. परत काय ती पाकाडी, हां म्हणजे मुंबईच्या भाषेत बोलला तर काय जिना बोलतात त्याला. तर आपण बघूया पाकाडी आता कशी आहे. आम्ही जातो आहे बघा. हे बघा गाईच, मी आता तुम्हाला गेल्या ब्लॉकमध्ये सांगितलं आता की पाकाडी म्हणजे आपल्या मुंबईच्या भाषेत बोललात तर जिना बोलतात, पण गावाला पाकाडी बोलतात. हे बघा पाकाडी दिसते. आम्ही खूप तिथून जाताना दम लागायचा, आता काही वाटत नाही एवढं. तर आता आम्ही जातोय बघा. आम्ही इथून जायचो दररोज शाळेतून, इथूनच जायचो. खूप मस्ती केलेली आहे आम्ही. आणि इथे एक देव आहे, म्हणजे दगड आहे अशी, पण आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं की पूर्वकाळातले की इथे देव आहे आमचा. तर ही बघा, ही तुम्हाला काही अशी दगड दिसते. इथे फुलं बिलं आम्ही वाहायचो. बघा गाईज, फुलं भेटतात का कुठे? ती बघा फुलं आहेत तिथे. सो गाईज बघा, आता सुयोग तुम्हाला फुलं काढतायत. रेड कलरची तुम्हाला फुलं दिसत आहेत. बकाटीची बोलतात त्याला. तर तो तिथे ठेवतोय फुलं. हे बघा, त्याने आता त्याने ठेवले फुलं वगैरे. ते बघा, ही बकाटीची फुलं बोलतात त्याला. सो गाईज आपण आता पाकाडी चढतोय. आम्ही खूप मजा करायचो. हे बघा, हे अजून लहानच आहेत. पण जी लहान वयात मजा करायची ती कुठे भेटत नाही. म्हणून आता आम्ही गावाला आलोय दिवाळीच्या सुट्टीला. हे बघा, इथे एक टावर आहे बघा. हे एवढं मोठं टावर दिसतं तुम्हाला. तर हे टॉवरला आम्ही भरपूर घाबरायचो. आम्हाला खूप माणसं बोलायची की खूप डेंजर आहे टॉवर, असं तसं बोलायचे. आणि पावसाळ्यातून तर छत्री ओपन करायला तर आम्ही करायचोच नाही, कारण एक स्क्रू असतो आपला पण जो दांडा धरतो तिथे एक स्क्रू असतो. तर हे बघा गायचं, आता ही एक नवीन बनली पाकाडी. जेव्हा आम्ही 6वीला होतो वाट होती, पहिली पायवाट होती, आता पाकाडी बनले. पोरं कमीच आहेत, ग्रामपंचायत तर्फे पाकाडी दिले. सो गाईज, ह्याला माहिती तुम्हाला काय बोलतात? कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगूच. सो गाईज, आम्ही इथं जातोय मराठी शाळा. लांब नाही, जवळच आहे आपल्या इथे, जवळच आहे. बघा, आता आम्ही एवढे आलो, आम्हाला एवढं दम लागलाय, खूप दम लागलाय. सो गाईज, एक इकडे पायवाट होते. आम्ही इकडून पण जायचो डायरेक्ट शॉर्टकटनी. बघा, आता पूर्ण जंगल झालंय तिथे. एक पायावाट होती बघा इकडे. इथून साफसफाई चालू करायची इथून. हे बघा, इथून सफाई म्हणजे मराठी शाळेत बोलतात ना, सफाई करायची. तर सफाई इथून आम्ही करायचो. आणि हे बघा, हे असं आमचा मित्र आहे, आता एवढा 12वीला आहे, तरी पण त्याच्या अंगातली अजून काही मस्ती उतरली नाही. बघा, बोलतात ना की जी मजा असते ती मजा करायचीच असते. तुम्ही जर मिस केली असेल तर आम्ही तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलमधून देऊ शकतो. आणि सो गाईज, आता हे बघा, पहिली पाकाडे काय नव्हती इकडे, वाटत हे बघा, ही का साफसफाई खूप करायची मराठी शाळा बघा. हे बघा, तुम्हाला थोडीफार मराठी शाळा दिसते आता. तर आता आपण बघूया आतमध्ये जाऊन. हे बघा, ही 2 झाडं आहेत बघा, कसली सुंदर अशी झाडं आहेत अशोकाची. हे बघा, या आमच्या टायमाला असं काहीच नव्हतं. हे बघा, आता नवीन झालं. आणि इथे एक गेट होतं, एक पूर्वी म्हणजे आम्ही जेव्हा शिकवत होतो तेव्हा ते गेट होतं. ते गेटचा आम्ही हे दाखवतो, वरती बॅनर असतो तो दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आमची मराठी शाळा तुम्ही बघू शकता. आणि हे व्यायाम करायचं 2 लावलं होतं. हे बघा, आणि तुम्ही बघताय मराठी शाळा आमची. आणि सो गाईज, आता आम्ही तुम्हाला आमचं पूर्ण मराठी शाळेचा परिचय करून देतो.
हे बघा, हे हे वरंडा आहे. वरंडा बोलतात ना, ते वरंडा आहे बघा, केवढं लांब आहे, एवढं असं लांब आहे. आणि हे कार्यालय म्हणजे काय बोलतात ते, केबिन बोलतात ना, ते केबिन आहे. कार्यालय म्हणजे सगळे शिक्षक असतात तिथे. आणि बघा, मराठी शाळेला आता दिवाळीची सुट्टी पडली, तुम्ही वाचू बी शकता आणि बघू बी शकता. हे बघा, आणि एक ही सूचना पेटी आहे. काय सूचना असेल तर या पेटीत टाकायची चिठ्ठी करून. हे बघा, हे असं सगळं लावलेलं आहे. आणि हे 6वीचं वर्ग, हे 6वीचं वर्ग आहे बघा, आणि हे 7वीचं वर्ग. सो हे शिवाजी महाराजांची चित्र वगैरे लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ते बघा तिकडे काय करतात बघा, ते एवढे मोठे झालेत पण काय त्यांना अजून लहानच वय असं वाटतंय त्यांना अजून. सो काय आपण आता हॉल बघूया. म्हणजे हॉल म्हणजे पोरं एकत्र बसतात. आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली, ही घंटा म्हणजे एक टोल झाला की वर्गात सुट्टे बाहेर, काय बोलतात त्याला, म्हणजे हे बघा, असं वाजलं की शाळा सुटते. परत एक टोल झाला की परत एक म्हणजे जनगणचा हे असतो, राष्ट्रगीत. हे आमचं स्टेज म्हणजे बोलतात ना गॅदरिंग. आणि स्टेज गॅदरिंग म्हणजे डान्स होतात ना, ते ह्याच्यावरती आम्ही करायचो. तर ते लाकडं वगैरे ठेवले. आणि पहिली इथं मेन म्हणजे ना अंगणवाडी होती. हे बघा, फला वगैरे तुम्हाला दिसतोय. सो गाईज हे बघा. आणि आता आपण जाऊया हॉल बघूया. हॉल म्हणजे एकत्र पोरं येतात जनगण वगैरे बोलायला, तर आपण हॉल बघूयाच. खास 5वी वर्ग. आणि हे ध्वजगीत म्हणजे आपण जेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारी करतो तेव्हा इथे ते एक हे असतो, काय बोलतात त्याला, खांबा असतो. तो खांबा त्याच्यामध्ये लावला जातो. आणि आपण 5वीच्या वर्गात जाऊया. हे बघा, हे झाडं वगैरे लावलेली आहेत. इथे आम्ही 4थी 5वी शिकलो या वर्गात. हे बघा, खूप असं छान आहे. आता आपण जाऊया हॉल बघूया. तुम्हाला मागासपासून सांगतोय मी की हॉल आपलं असं आहे, जनगण वगैरे बोलतात. तर हे हॉलचं हे वरांडा दिसतंय. वरांड खूप मोठं असं आहे, वरांडा आहे बघा. आणि खूप असं दिसतंय तुम्हाला सगळं की शाळा वगैरे चांगली बघा. आणि पंचांग म्हणजे दिनविशेष वगैरे बघा, सुस्वागतम लगे. इथे जेव्हा बर्थडे कोणाचा असतो ते इथे लिहितात, ज्याचं बर्थडे आहे त्याचं. परत दिनविशेष विचार आहेत, बघू शकता तुम्ही. आणि पंचांग वगैरे आहे. सो आता आपले याच्या पुढे आता आपल्याला अभिषेक पाष्टे म्हणजे आपले कोकणी चॅनलचे मालिक अभिषेक पाष्टे ते आपल्याला आता सहकार्य करतात पुढे. जुना किचन हा एकदम, आम्ही असं किचन हा आता ते बंद केले. आणि आम्ही एक केलेलं होतं, आम्ही जेव्हा होतो तेव्हा केलेले होते. आता ते केवढा झालं बघा. आणि पाठी एक नवीन आता किचन बनवलंय, ते तिकडे पाठी म्हणजे अंगणवाडी, ती पण आपण बघू. हा एक किचन आहे. आमची अंगणवाडी आता आत्ताची अंगणवाडी नवीन. इकडे पण झाडं लावले सर्व, चिक्कू बिक्कू झाड आहे तिकडे. मजा केली, खूप मजा केली आम्ही तर. बघू शकता तुम्ही अंगणवाडी फार आता असं चांगली हे केलंय, चित्र वगैरे काढलंय बघा. आमच्या टायमाला हे काहीच नव्हतं असं. बघा, एक कचरापेटी वगैरे आता ठेवलंय. आणि झाडं आहेत. आम्ही इथे आमची मधली म्हणजे 4:30ची शाळा असायची, सुटायची, तर 4 वाजता आम्हाला पाणी बिणी घालायला सोडायचे सर. तरी बघा झाडं आता काय झाले ते पोरं खूप होती. आता जरा आम्ही इकडे बांधारा घालायची पाण्याचा. आता पोरं कमी झाल्यापासून जरा कमी झालं इकडे. इथे पहिले टाक्या होत्या पाण्याच्या, तिथे आता कचरापेटी झालं, डस्टबिन. हे बघा, हे तुम्ही कचरापेटी बघू शकता. आता ही नवीनच बांधली. इथे 2 टाक्या होत्या, त्याच्यामध्ये मासे वगैरे होते. मले मासे बोलतात ना, गप्पी मासे बोलतात ना, ते होते. भरपूर होते. आम्ही स्टार्टिंगला 5-6 टाकले होते, भरपूर झाले, टाकीभर झालेले. सो गाईज आपण पूर्ण आपली मराठी शाळा बघितलेली आहे. तुम्हाला परत आम्ही दाखवतो. ही झाडं लावली तेव्हा आम्ही छोटी झाडं होती, ते आता बघा केवढी झालेत. ही बघा,
आणि तुम्ही बघितली नसाल तो झाड, पानपोई हिला पानपोई बोलतात. हे बघा सुंदर अशी. पुस्तकामध्ये ठेवायचं आम्ही पुस्तकामध्ये. आणि वगैरे पाणी वगैरे तुम्हाला टाकी दाखवतो आम्ही. इथे पहिलं एक नळ होतं, ते नळ काढलंय आता इथलं. ही टाकी नवीन जुनी होती त्याला नवीन चेंज केली इथे. आणि बघताय तर आता बघा एक फुलपाखरू आम्हाला दिसलंय. तुम्हाला दिसतंय तर बघा. तर फुलपाखरू तुम्ही बघत आणि तुम्हाला माहिती आहे सर ही कसली चहा पात आहे. चहा पात आहे आपल्या पण ह्याच्याने चहा चाय खूप मध्ये सुंदर. खूप कढीपत्ता. सुंदर. कढीपत्ता पण खूप मोठं झालंय झाड. हे झाड आमच्या म्हणजे माझा भाऊ आहे सिद्धेश कांबळे, त्याने हे झाड लावलं होतं इथे. आता केवढं मोठं झालंय बघा. आणि शाळेतल्या खोपली आता केवढ्या मोठ्या झाल्या ते बघा आता केवढ्या. आणि वरती पोपली तुम्हाला दिसत आहेत पिवळ्या कलरच्या. बघा आता काय पहिला आम्ही पहिले असे करायचो, धक्का बिक्का मारायचो तर ते सुपाऱ्या पडायच्या. आणि एक पडलेलीच आहे बघा ते आता. तर हे बघा गाईजने पाळली एक सुपारी आहे, गावठी सुपारी बोलतात. आणि बघा हे स्लायडिंग बिल्डिंगच्या आत्ता बाऱ्या लावले पण पोरच नाहीत तर काय करणार ना. पहिल्या खिडक्या होत्या खूप मजा यायची. तो जिथे आहे तुम्हाला तो बघा हे मस्त असं पेंटिंग वगैरे केलं आहे त्या शाळेला. खूप शाळा आता सुधारल्या आहे. आता म्हणजे भरपूर म्हणजे कमीत कमी भरपूरच निम्म तर शाळा आमची खूप चेंजिंग केले. आणि हे ग्राउंड कशाचं दिसतंय आपल्याला, सो गाईज सांगू शकता तुम्ही. हे बघा हे भुरी व्हाईट कलरची आहे. तर तुम्ही गाईज सांगा काय म्हणजे काय कसलं ग्राउंड आहे, तुम्हाला काय समजतंय का कसलं ग्राउंड आहे ते. कसलं तुम्हाला दिसतंय गाईज सांगा तुम्ही. बघा त्यांना पण अजून समजत नाही आहे. बघूया आपल्याला सांगतील कशाचं ग्राउंड आहे ते. आणि आम्ही पण हे पहिल्यांदाच बघतोय गाईज. आता बघूया तुम्हाला आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू की कसलं ग्राउंड आहे वगैरे. आणि पहिला आम्ही इथे खो खो खेळायचो. बघा केवढं मोठं ग्राउंड आहे. कबड्डी वगैरे ग्राउंड होतं आमचं इथे. तर आम्ही इथे हे करायचो, खेळायचो बिलायचो, खूप मजा यायची. सो गाईज आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आम्हाला असं सहकार्य करत राहा. बाय बाय गाईज.